नमस्कार. माय माऊली चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं भरभरून स्वागत आहे. चला तर बघा, आज आहे 31 मार्च आणि आज आहे माझ्या मुलाचा बड्डे म्हणजेच शुभमचा. आणि त्याचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही संध्याकाळी करायचं ठरवलं. आणि बघा, आता तुम्ही बघत राहा व्हिडिओ. बघा, केक वगैरे आणलेला आहे. पूजाने सगळी तयारी पण केली. आम्ही घरच्या घरी साध्या पद्धतीनेच बड्डे करायचा ठरवला. आणि आमच्याकडे पाहुणे पण आलेले होते. आणि हे बघा, माझा मुलगा शुभम, त्याचा बड्डे आज करायचं ठरवलं आम्ही. तसं तर करतोच दरवर्षी, पण आता हा व्हिडिओ करायचा ठरवला त्याच्या बड्डे निमित्त. इथे मी ऑक्शन केलं त्याचं आणि नंतर पूजाने ओवाळलं. हां, लाव तिथं. हे बघा, माची सांग ना पूजा. पाहिजे, मागच्या वेळेला ते तोंडावर आलं तर जरासं. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे शुभम. खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने बड्डे आम्ही साजरा केला शुभमचा. आणि खूप गमती जमतीही झाल्या. बाहेर वातावरण पण थोडं बिघडलेलं आहे. पाऊस पडला आमच्याकडे 1-2 वेळा. वातावरण पण ढगाळलेलं आहे. अजून आम्हाला बाहेरही जायचं आहे. घरी बड्डे करून आम्हाला बाहेर जायचं होतं हॉटेलला. हॅपी बर्थडे टू यू. शुभमने केक वगैरे कापून घेतला. मग थोडं फोटोशूट वगैरे केलं. आमच्याकडे पाहुणे आलेले होते, म्हणजे माझी आई आलेली होती आणि पूजाची आजी आलेली होती, तिच्या आईची आई, तिची आजी. तर पाहुणेही आमच्या सोबतच होते. तेही तुम्हाला पुढे दिसतील व्हिडिओमध्ये. तू भरव शुभम. आजचा कोणता आणला? केक वगैरे कटिंग केल्यानंतर आम्ही ह्या फोटोशूट वगैरे केलं. त्याला केक पण भरवला. हे बघा, मुलांच्या आनंदामध्ये आपल्यालाही खूप आनंद असतो. चला तर असं आमचं बड्डे सेलिब्रेशन हे असं चालू आहे. मध्येच व्हिडिओ थोडा बंद केलता मी. शेजारच्या मावशींनी कैऱ्या द्यायला आवाज दिलता. कैऱ्या आणल्या होत्या त्यांनी मला कैऱ्या पण दिल्या. आणि मग मी व्हिडिओ थोडा बंद करून स्टॉप केला आणि कैऱ्या आणल्या आणि पुन्हा व्हिडिओला सुरुवात केली. पहा, अशा पद्धतीने खूप मस्त बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही घरातल्या घरात. पाहुणे मंडळींमध्ये आमच्यासोबत 2 आजी होत्या पूजाच्या. तिने काही गिफ्ट आणले होते शुभमसाठी. आणि हे बघा, ती खोलून राहिली. दुपारी ती मार्केटला गेली आणि घेऊन आली तिला जे पाहिजे ते तिच्या आवडीप्रमाणे. आम्ही लगेच त्यांना मग ते गिफ्ट खोलायला सांगितले, काय काय आणलं म्हणून. हे बघा, इथे आता शुभम एक एक तुम्हाला खोलून दाखवेल काय आणलंय तर.
हे बघा, इथे तिने पेन आणलेला आहे. पेन घेतला त्याच्यासाठी भारीतला. इथे ब्रेसलेट आणलेलं आहे तिने हातातलं, तेही भारीतलं आणलेलं आहे. अशी म्हणजे छोट्या छोट्या वस्तू आणल्यात त्याच्यासाठी. तिलाही प्रश्न पडला होता म्हणजे काय द्यावं नेमकं. तीन वस्तू आणल्या तिने. एक पेन आणलेला आहे, एक ब्रेसलेट आणलेला आहे, आणि हे पण खोलल्यावर समजेल हे काय आणलंय तर. हा परफ्यूमची बॉटल आहे ही. भारीतला आणला तिने हाई. अशा 3 वस्तू आणल्या तिने. ते ब्रेसलेट लगेच हातात बांधून दिलं तिने. असं बांधलं हातामध्ये, छान दिसत होतं तेही. त्यानंतर त्यांनी फोटोशूट घेतलं आणि नंतर मग आम्ही निघालो सर्वजण. आमच्याबरोबर आमचे पाहुणे मंडळी पण होती, म्हणजेच पूजाची आजी. हे बघा इकडे रात्रीचे 8 साडेआठ झालते आम्हाला घरीच. निघालो मग आम्ही. हॉटेल जवळच होतं, काही जास्त दूर नव्हतं. गाडीने काही आम्हाला जास्त लांब वाटलं नाही. आणि नेहमी आम्ही त्याच हॉटेलला जातो. हे बघा आलं आपलं हॉटेलही. इथे मग आम्ही आलो. नंतर शुभमने ऑर्डर दिली जेवणाची आणि इथे सर्व काही मग आणलं. हे बघा, हे सर्वजण जेवायला बसले. हे आमची पाहुणे मंडळी, माझी आई, पूजाची आजी. आणि इथे त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी केक आणला दुसऱ्या दिवशी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद. अरे आज देणार आहे मग से मी फोटो एक मिनिट.